नमस्कार विद्यार्थी मित्रो, बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री या टॉपिकमधील काही बेसिक कन्सेप्ट्स आणि टर्म्स आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण प्रॅक्टिस सेट 1 सोडवणार आहे, पण त्यापूर्वी काही आपण उजळणी घेऊ. पॉइंट, लाईन, लाईन सेगमेंट, रे, प्लेन या कन्सेप्टचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर कॉन्करंट लाईन्स, कोलिनियर पॉइंट्स, नॉन कोलिनियर पॉइंट्स, पॅरलल लाईन्स या टर्मचा आपण अभ्यास केलेला आहे. पॉइंट, टायनी डॉटला पॉइंट म्हणतात. आता या पॉइंटचं वाचन कसं करतात पहा. पॉइंट एक्स. लाईन, लाईनमध्ये आपण काय पाहिलं की लाईन स्ट्रेट असते आणि दोन्ही बाजूला ॲरोहेड्स असतात. लाईनचं वाचन करताना दोन प्रकारे करतात. लाईनवरील दोन पॉइंटच्या साहाय्याने किंवा लाईनच्या एका ॲरोहेडजवळ लिहिलेल्या एका अक्षराने आपण लाईन वाचतो. लाईन ए बी किंवा लाईन बी ए असं आपण वाचतो. जरी आपण लाईन ए बी किंवा लाईन बी ए असं वाचत असलो तरी आपण एकच नाव लिहायचं. लाईन ए बी किंवा लाईन बी ए असं एकच नाव लिहायचं. लाईन एम, या लाईनचे नाव कसं सांगणार आपण पहा. लाईन ए बी किंवा लाईन बी ए, लाईन एम. त्यानंतर लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट आणि लाईन यामध्ये कोरिलेशन आहे. लाईन सेगमेंट हा लाईनचाच पार्ट असतो. लाईन सेगमेंट आपण वाचताना त्याच्या एंड पॉइंट्स आहे वाचतो. म्हणजे हा सेगमेंटचे एंड पॉइंट्स कोणते आहेत. पॉइंट पी आणि पॉइंट क्यू हे एंड पॉइंट्स आहेत. या एंड पॉइंट्स आहे आपण वाचतो. सेगमेंट पी क्यू किंवा सेगमेंट क्यू पी. जरी आपण सेगमेंट पी क्यू किंवा सेगमेंट क्यू पी असं वाचत असलो तर लिहिताना एकच नाव लिहायचं. सेगमेंट पी क्यू तरी लिहायचं किंवा सेगमेंट क्यू पी तरी लिहायचं. त्यानंतर आपण पाहिलं रे. रे आणि लाईन यामध्ये सुद्धा कोरिलेशन आहे. रे हा सुद्धा लाईनचाच पार्ट आहे. फक्त काय होतो, रे एका पॉइंट मध्ये स्टार्ट होतो आणि एका बाजूला अमर्याद जातो. रे वाचताना आपण नेहमी लक्षात घ्या स्टार्टिंग पॉइंट पासून वाचतो. स्टार्टिंग पॉइंट आपण ओरिजिन म्हणतो. म्हणजे हा रेचं वाचन कसं होतं आपण रे डी सी. रे डी सी. आता पहा लाईन, लाईन सेगमेंट, रे या तिन्हीमध्ये कोरिलेशन आहे. या लाईनवर दाखवलेला आपण लाईन सेगमेंट रे आपण ओळखू शकतो. जर आपण लाईन सेगमेंट ओळखायचा झाला तर पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत जो सेगमेंट आहे त्याला आपण सेगमेंट ए बी म्हणणार. रे जर यातले ओळखायचं झाले तर आपण जर स्टार्टिंग पॉइंट ए घेतला तर रे ए बी होणार. स्टार्टिंग पॉइंट बी घेतला तर रे बी ए होणार. म्हणजे लाईनवर आपण सेगमेंट सुद्धा ओळखू शकतो आणि रे सुद्धा ओळखू शकतो. तसेच पहा रेवर आपण सेगमेंट सुद्धा ओळखू शकतो. रेवरील रेचा स्टार्टिंग पॉइंट घेतला डी आणि पॉइंट सी यातला जर लिमिटेड पार्ट घेतला मी तर त्याला काय म्हणणार आपण सेगमेंट. सेगमेंट डी सी. म्हणजे रे, लाईन सेगमेंट आणि लाईन हे या तिन्हीमध्ये कोरिलेशन आहे. त्यानंतर आपण पाहिलं प्लेन. प्लेन कसं असतं, फ्लॅट सरफेस असतो आणि त्याच्या चारी बाजू अमर्याद असतील तर त्याला आपण प्लेन म्हणतो. याचं वाचन कसं होतं आपण प्लेन ई. त्यानंतर आपण पहा कॉन्करंट लाईन्स ही टर्म आपण अभ्यासलेली. कॉन्करंट लाईन पुन्हा म्हणतो आपण दोन पेक्षा अधिक लाईन्स एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होत असतील तर त्याला कॉन्करंट लाईन्स म्हणतो. या फिगरमध्ये लाईन एन, लाईन एम, लाईन एन ओ या एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात म्हणून यांना काय म्हणतो आपण लाईन एन, लाईन एम, लाईन एन आर कॉन्करंट. आणि त्यांच्या इंटरसेक्टिंग पॉइंटला, कॉमन पॉइंटला आपण काय म्हणतो पॉइंट ऑफ कॉन्करन्स. म्हणजे पॉइंट ओ हा त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे. त्यानंतर आपण कोलिनियर पॉइंट्स आणि नॉन कोलिनियर पॉइंट्स. कोलिनियर पॉइंट्स कोणा म्हणतो आपण दिलेले सर्व पॉइंट्स एकाच लाईनवर असतील त्याला कोलिनियर पॉइंट्स म्हणतो. आणि नॉन कोलिनियर पॉइंट्स कोणाला म्हणतो आपण दिलेले सर्व पॉइंट एकाच लाईनवर नसतील तर त्याला आपण नॉन कोलिनियर पॉइंट म्हणतो. या फिगरमध्ये पॉइंट आर, पॉइंट एस, पॉइंट टी एकाच लाईनवर आहे म्हणून यांना आपण कोलिनियर पॉइंट म्हणतो. पॉइंट आर, पॉइंट एस, पॉइंट टी आणि पॉइंट वाय हे एकाच लाईनवर नाहीत म्हणून या चारही पॉइंटला आपण नॉन कोलिनियर पॉइंट म्हणतो. किंवा पॉइंट आर, पॉइंट एस, पॉइंट वाय हे तिन्ही पॉइंट एकाच लाईनवर नाहीत म्हणून यांना सुद्धा आपण काय म्हणतो नॉन कोलिनियर पॉइंट म्हणतो. त्यानंतर पॅरलल लाईन्स. दिलेल्या लाईन्स
एकाच प्लेनमध्ये असतील आणि एकमेकींना इंटरसेक्ट होत नसतील तर त्या लाईन्सला आपण पॅरलल लाईन्स म्हणतो. या फिगरमध्ये लाईन ए बी, लाईन पी क्यू, लाईन आर एस या दोन्ही बाजूला अमर्यादित वाढवल्या तर कुठेही इंटरसेक्ट होत नाही म्हणून या लाईन्सला आपण पॅरलल लाईन म्हणतो. लाईन ए बी, लाईन पी क्यू, लाईन आर एस या एकमेकींना पॅरलल आपण म्हणणार आहे. यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 1 सोडूया. प्रॅक्टिस सेट 1 यामध्ये क्वेश्चन नंबर 1 काय दिलेलं आहे पहा. लुक ॲट द फिगर अलॉंग साइड अँड नेम द फॉलोइंग. याचा अर्थ काय, या आकृतीचे निरीक्षण करा आणि खालील नावे द्या. त्यातील पहिल्याकडे काय दिले आपल्याला, कोलिनियर पॉइंट्स म्हणजे कोलिनियर पॉइंटची नावे लिहायची. दुसऱ्याकडे काय, रेजची नावे लिहायची. तिसऱ्याकडे काय दिलेलं आहे, लाईन सेगमेंटची नावे लिहायची. चौथ्याकडे काय दिलेलं आहे, लाईन्सची नावे लिहायची. यातील पहिल्याकडे आपण सोडूया कोलिनियर पॉइंट्स. कोलिनियर पॉइंट्स कुणा म्हणतो आपण, दिलेले सर्व पॉइंट एकाच लाईनवर असतील तर त्याला आपण कोलिनियर पॉइंट म्हणतो. मग या फिगरमध्ये कोलिनियर पॉइंट ओळखताना स्केलचा वापर करा. स्केल काय करा, लाईनवर ठेवा आणि लाईनवर ठेवून लाईनवरली पॉइंट ओळखा आणि कोलिनियर पॉइंटची नावे लिहायची. या फिगरमध्ये मी लाईनवर स्केल ठेवतो आणि कोलिनियर पॉइंट ओळखतो. आता या लाईनवर मी स्केल ठेवलेले आहे. कोलिनियर पॉइंट कोणते होणार पहा, पॉइंट एम, पॉइंट ओ, पॉइंट टी हे कोलिनियर पॉइंट्स आहेत. त्यामुळे आणखी कोणते आहेत का बघायचं आपण. मी आणखी एका लाईनवर ठेवतो आणि कोलिनियर पॉइंट्स ओळखतो. पॉइंट आर, पॉइंट ओ, पॉइंट एन हे कोलिनियर पॉइंट्स आहेत. आपण जर विचार केला पॉइंट पी, पॉइंट ओ, पॉइंट एस हे एकाच लाईनवर नाहीत, लक्षात घ्या. त्यामुळे ते कोलिनियर पॉइंट्स नाही. आता आन्सर कसं लिहायचं आपण, पहिल्याकडे टाकायचं इथं कोलिनियर पॉइंट्स लिहायचा. त्यातला पहिल्याकडे लिहिणं आपण पॉइंट्स एम ओ टी हे कोलिनियर पॉइंट्स आहेत. दुसऱ्याकडे लिहायचं त्याच्या खाली आणखी कोणती कोलिनियर पॉइंट्स आहेत, पॉइंट्स आर ओ एन, पॉइंट्स आर ओ एन कोलिनियर पॉइंट झाले. दुसऱ्याकडे आपण काय सांगितलं, रेजची नावं लिहायची सांगितली. आता रेज कुणाला म्हणतात आपण, की स्टार्टिंग पॉइंट घ्यायचा आणि एक टोक अमर्यादित घ्यायचं आणि रे लिहायचं. या फिगरमध्ये रे ओळखताना पाहता स्टार्टिंग पॉइंट कोणता तुम्ही ओ घेतो आणि रेची नाव लिहितो. स्केलचा वापर करा. स्टार्टिंग पॉइंट ओ वर ठेवतो मी स्केल, रे ओपी, रे ओएन, रे ओटी, रे ओएस, रे ओआर, रे ओएम. त्याचबरोबर पहा लाईनचा विचार करून लाईनवरली सुद्धा रे तुम्हाला ओळखता पाहिजे. या लाईनवर स्टार्टिंग पॉइंट एम घेतला तर रे एम टी, स्टार्टिंग पॉइंट टी घेतला तर रे टी एम. तसेच या लाईनवर स्टार्टिंग पॉइंट आर घेतला तर रे आर एन आणि स्टार्टिंग पॉइंट एन घेतला तर रे एन आर. अशी तुम्हाला रेची नावं लिहिता पाहिजे. म्हणजे रेची नाव कशी आपण पहा, उत्तर लिहिता सेकंड आकडा टाकायचा, रेज लिहायचं आणि त्याचा आन्सर लिहायचा. तर त्यापुढं रेची नावं लिहायची, रे ओपी, त्यानंतर रे ओएन, त्यानंतर रे ओटी, त्यानंतर रे ओएस, त्यानंतर रे ओआर, त्यानंतर रे ओएम. आता लाईन उरले रे एमटी, रे एमटी, रे टीएम. या लाईन उरले रे आर एन आणि रे एन आर, रे एन आर. म्हणजे रे ओळखताना पहा स्टार्टिंग पॉइंट घ्यायचा आणि अमर्यादित टोक घेऊन आपण रे ओळखायचा. त्यानंतर आपल्याला तिसऱ्याकडे घ्यायचं ना लाईन सेगमेंट्स.
या फिगरमध्ये लाईन सेगमेंट्स ओळखताना काय करायचं आपण एंड पॉइंट्स घ्यायचे आणि एंड पॉइंटच्या साइन आपण लाईन सेगमेंट लिहायचे. आता रेवर तुम्हाला सांगितलं मग अशी की रेवर सुद्धा आपल्याला लाईन सेगमेंट असतो, तो लाईन सेगमेंट ओळखला पाहिजे. आता प्रत्येक रेवरला आपण लाईन सेगमेंट जर घेतला एंड पॉइंट्स वर जाऊन रे ओपी जो आहे यावरला सेगमेंट कोणता होणार पहा, सेगमेंट ओपी, त्यानंतर सेगमेंट ओएन, सेगमेंट ओटी, सेगमेंट ओएस, सेगमेंट ओआर, सेगमेंट ओएम. तसेच लाईन वरली सुद्धा सेगमेंट एमटी, सेगमेंट आरएन. म्हणजे आपण तुम्हाला सेगमेंटची नाव लिहिता यावी. सेगमेंट ओपी, त्यानंतर सेगमेंट ओएन, त्यानंतर सेगमेंट ओटी, त्यानंतर सेगमेंट ओएस, त्यानंतर सेगमेंट ओआर, त्यानंतर सेगमेंट ओएम आणि लाईनवरली सेगमेंट एमटी आणि सेगमेंट आरएन. याप्रमाणे तुम्हाला सेगमेंटची नाव लिहिता यावी. त्यानंतर लाईन्स ओळखताना तुम्हाला सांगितलं की लाईन स्ट्रेट असते आणि दोन्ही बाजूला एरोहेड्स असतात. त्यामुळे लाईन पाहिजे तर कोणती येणार, एक लाईन एमटी आणि दुसरी लाईन कोणती येणार पहा की लाईन आरएन. म्हणजे लाईनचे नाव काय येणार, लाईन एमटी अँड लाईन आरएन. याप्रमाणे क्वेश्चन नंबर 1 सोडवायचा आहे तुम्ही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलं आपल्याला पहा, राईट द डिफरंट नेम्स ऑफ द लाईन गिवन इन द फिगर. आपला फिगर दिलेला आहे आणि फिगर मध्ये लाईन दिलेली आहे, त्या लाईनची वेगवेगळी नावं लिहायला सांगितलेली आहे. आता आन्सर लिहिताना काय आपण नेम्स ऑफ द लाईन लिहिणार आणि त्यानंतर लाईनची नावं लिहिणार. पण लाईनची नावं लिहिताना आपण माहिती आहे की दोन प्रकारे आपण लाईनचं नाव लिहितो. लाईनवरील 2 पॉईंट घेऊन आपण लाईनचं नाव लिहितो आणि लाईनच्या एका जवळ असणारे दुसऱ्या लिपी एका अक्षरावर घेऊन लाईनचं नाव लिहितो. आता या फिगरचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर या लाईनवर आपल्याला पहा पॉईंट ए, पॉईंट बी, पॉईंट सी, पॉईंट डी हे 4 पॉईंट दाखवलेले आहेत. जरी आपल्याला या फिगरमध्ये लाईनवर 4 पॉईंट दाखवले असले तरी आपण कोणतेही 2 पॉईंट घेऊन लाईनचं एक नाव लिहायचं. याप्रमाणे आपण लाईनचे नाव लिहायचे. पहा चुकून येऊन आपण क्रमाने घेत जायचं. पॉईंट ए आणि पॉईंट बी घेऊन लाईन ए बी, पॉईंट ए आणि पॉईंट सी घेऊन लाईन ए सी, पॉईंट ए आणि पॉईंट डी घेऊन लाईन ए डी. त्यानंतर पुढे जायचं आपण पॉईंट बी आणि पॉईंट सी घेऊन लाईन बी सी, पॉईंट सी आणि पॉईंट डी घेऊन लाईन सी डी. याप्रमाणे आपण जर क्रमाने घेतलं तर आपल्याला एकही नाव चुकत नाही. लाईन ए बी, लाईन ए सी, लाईन ए सी, लाईन ए डी. त्यानंतर बी पॉइंट पासून पुढे घ्यायचं आपण लाईन बी सी, लाईन बी डी. त्यानंतर सी पॉइंट पासून पुढे लाईन सी डी. आता एक अक्षर नाव अँड लाईन एल. याप्रमाणे पहा लाईनवर आपण किती पॉईंट्स देऊ दे त्या पॉईंट्स विषयी आपल्याला लाईनची नावं लिहिता आली पाहिजे. यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे. त्या क्वेश्चन नंबर 3 मध्ये मॅच द फॉलोइंग म्हणलेलं आहे. जोड्या जुळवायच्या आपल्याला. जो आपण बेसिक पार्ट उजळीमध्ये पाहिलेला आहे त्याच्या आधारे तुम्ही तो प्रश्न सोडवा. यानंतर आपण पुढचा प्रश्न सोडूया. क्वेश्चन नंबर 4. ऑब्झर्व द फिगर बिलो. नेम द पॅरल लाईन्स, द कॉन्करंट लाईन्स अँड द पॉइंट्स ऑफ कॉन्करन्स इन द फिगर. याचा अर्थ काय की खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि त्यावरून पॅरल लाईन्स लिहा
कॉन्करंट लाईन्स लिहा आणि त्या कॉन्करंट लाईनचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स लिहा. या फिगरमध्ये पहिल्यांदा आपण बघूया की पॅरलल लाईन्स कोणते आहेत. पॅरलल लाईन्स असण्यासाठी कोणती कंडिशन आपली की दिलेल्या लाईन्स एकाच प्लेनमध्ये पाहिजे आणि त्या एकमेकींना इंटरसेक्ट करत नसल्या पाहिजे. या फिगरमध्ये आपण बघितलं कोणत्या लाईन्स पॅरलल आहेत, लाईनची कन्सेप्ट विचारात घेऊन. तर या ठिकाणी आपण जर विचार घेतला तर लाईन बी, लाईन एम आणि लाईन क्यू या एकमेकींना इंटरसेक्ट होत नाही वाढवल्या तरी, त्यामुळे त्या लाईन्सला आपण पॅरलल लाईन्स म्हणणार. त्याचबरोबर आणखी कोणत्या मिळतात आपल्याला विचार केला आपण या आकृतीमध्ये तर लाईन ए आणि लाईन पी या एकमेकींना इंटरसेक्ट होत नाही म्हणून या लाईन्सला आपण पॅरलल लाईन्स म्हणणार. म्हणजे या आकृतीमध्ये पॅरलल लाईन्स कोणत्या मिळाल्या आपल्याला, लाईन बी, लाईन एम, लाईन क्यू आर पॅरलल. हे आपण उत्तर पॅरलल लाईनचे सिंबल वापरून सुद्धा लिहू शकतो. दुसरं पहा की आणखी कोणत्या लाईन्स पॅरलल आहेत, लाईन ए आणि लाईन पी या पॅरलल आहेत. लाईन ए अँड लाईन पी आर पॅरलल. याप्रमाणे वर्ड मध्ये तुम्ही जरी उत्तर लिहा किंवा सिम्बॉल वापरून उत्तर लिहिले तरी सुद्धा चालतं पॅरलल लाईन्स. आता त्यानंतर आपल्याला काय सांगितले, कॉन्करंट लाईन्स. कॉन्करंट लाईन्स कुणाला म्हणतो आपण, जर दोनपेक्षा अधिक रेषा एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होत असतील तर त्या लाईन्सला आपण कॉन्करंट लाईन्स म्हणतो आणि त्यांच्या इंटरसेक्टिंग पॉइंट्सला आपण म्हणतो पॉइंट ऑफ कॉन्करन्स. या फिगरचं निरीक्षण केलं तर तुम्हाला काय आढळतं की लाईन ए, लाईन बी, लाईन सी आणि मोठी लाईन जी आहे लाईन आर या चारही लाईन्स पॉइंट ए मध्ये इंटरसेक्ट होतात. पॉइंट ए हा त्यांचा कॉमन पॉइंट आहे आणि या चार लाईन्सला आपण काय म्हणणार आहे, कॉन्करंट लाईन्स. त्याबरोबर आणखी जर विचार केला आपण तर कॉन्करंट लाईन्स कोणते येतात पहा की लाईन पी, लाईन क्यू आणि लाईन आर या तीन लाईन्स पॉइंट डी मध्ये इंटरसेक्ट होतात म्हणजे या लाईन्सला सुद्धा आपण कॉन्करंट लाईन्स म्हणणार आहे. मग या लाईनचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स कोणता येणार, पॉइंट ए आणि या लाईनचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स कोणता येणार, पॉइंट डी. म्हणजे कॉन्करंट लाईन्स कोणत्या ना पहा, पहिलं ना लाईन ए, लाइन बी, लाइन सी and line R are concurrent. Concurrent त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स काय ना पहा, पॉइंट ऑफ कॉन्करन्स पॉइंट ए, पॉइंट ए. त्यानंतर आपल्याला आणखी कोणत्या कॉन्करंट लाईन्स मिळतात, लाईन पी, लाईन क्यू, लाईन आर आणि त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स कोणता, पॉइंट डी. म्हणजे लाईन पी, लाईन क्यू and line R are concurrent. त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स कोणता आहे ना पहा, पॉइंट ऑफ कॉन्करन्स पॉइंट डी, पॉइंट डी.
याप्रमाणे तुम्ही प्रॅक्टिस सेट सोडवा.